मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिटजवळ बोगद्यातील बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला। केमिकल वाहून नेणारा एक टँकर बोगद्याला जोरदार धडकून रस्त्यावर पलटी झाला। त्यामुळे टँकरमधील रसायन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गळू लागले होते। मिळालेल्या माहितीनुसार रणजित सिंग गुरमीत सिंग औक हा चालक पुणे येथून केमिकल टँकर घेऊन गुजरातकडे जात होता। बोरघाटात आल्यानंतर खोपोली एक्झिट मार्गे पनवेलकडे जात असताना खोपोली एक्झिटजवळील बोगद्याला टँकरने जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की टँकर पलटी झाला आणि त्यातील धोकादायक रसायन रस्त्यावर पसरू लागले। अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि मृत्युंजय दूत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केमिकल एक्सपर्ट धनंजय गीत यांना तातडीने बोलवण्यात आले। गीत यांनी त्वरित कार्यवाही करत केमिकल गळती थांबवण्यात यश मिळवले। सुरक्षा यंत्रणांनी तातडीने रस्त्यावर पसरलेल्या केमिकलवर माती आणि गिरीट टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत केली।